काय सांगाल, आज मतदानाच्या पूर्वसंध्येला आपण संवेदनशील मतदान केंद्रांची पाहणी केली आहे. ओव्हरऑल उद्या होणाऱ्या इलेक्शनसाठी पोलीस बंदोबस्त आज सकाळीपासून लागलेला आहे. जे बूथवर जे बंदोबस्त आहे सर्व पोहोचलेलं आहे किंवा नाही हे चेकिंग आमचं जे सेक्टर ऑफिसर आहे त्यांच्याकडनं करण्यात आलेलं आहे. आणि खास करून जे संवेदनशील ठिकाणी आहे म्हणजे ओव्हरऑल जळगाव शहरामध्ये 22 एरिया असं संवेदनशील आहे. म्हणजे संवेदनशील इन द सेन्स म्हणजे याच्यापूर्वी काय घडलेलं नाही आहे, बट जिथं गर्दी आहे आणि अशी परिस्थिती असलेल्या ठिकाणी आम्ही स्वतः पाहणी करून तिथला परिस्थिती काय आहे, उद्या सकाळचं बाहेरची खास करून म्हणजे गोंधळ होणार नाही त्याच्यासाठी काय नियोजन आहे ही सर्व गोष्टी आम्ही पाहणी करायला आलेलं आहे. आणि त्यांचं चांगलं नियोजन आहे आणि इथं बॅरिकेडिंगच्या ही सर्व गोष्टी आज रात्रभर होऊन जाईल. बंदोबस्ताची नेमकी रूपरेषा कशी आहे? बंदोबस्ताची रूपरेषेमध्ये 7 SDPO लावण्यात आलेलं आहे. त्याच्यासोबत 60 अधिकारी, 1200 कर्मचारी आणि 1140 होमगार्ड आणि 2 प्लॅटून SRPF अशा पूर्ण बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. ही सर्व बंदोबस्त बूथवरती राहणारच आहे. आणि आमचं मेन एम राहणार की जे 100 मीटर परिसरामधलं कोणताही गर्दी होणार नाही, कोणताही गोंधळ होणार नाही याचे एन्श्युअर करण्यासाठी आम्ही पूर्ण इथं तयारी केलेलं आहे. म्हणजे 100 मीटर परिसरावर डिस्टर्ब कोणी करणार नाही. जरी कोणी डिस्टर्ब केलं की त्याच्यावरती कडक कारवाई होईल त्या पद्धतीचं आम्ही सूचना दिल्या आणि एन्श्युअर बी करणार आहेत.